नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रातील हा एकच अध्याय आपल्याला रोज वाचन करायचा आहे. तर अशक्यही शक्य करतील स्वामी, आपल्या नशिबामध्ये जे नसेल तेही स्वामी महाराज आपल्याला देतील. तर असा कोणता अध्याय आहे की तो आपल्याला कधीपासून वाचन करायचा आहे? आता गुरुचरित्राचं पारायण करणं जर प्रत्येकाला शक्य नाही झालं तर हा एकच अध्याय तुम्ही रोज वाचन करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस कधी आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 20 मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिवस, म्हणजेच की गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर स्वामींचे प्रकट दिन असल्यामुळे तुम्ही 21 दिवस ही सेवा करू शकता किंवा 11 दिवस करू शकता किंवा 7 दिवस पण तुम्ही ही जी सेवा आहे तर ही सेवा करू शकता. तर शक्य होईल तर 28 फेब्रुवारीपासून ज्यावेळेस जर तुम्ही सेवा चालू केलात तर तुमचे 21 दिवस हा अध्याय वाचन करणं होऊ शकेल तुम्हाला. तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता स्वामी महाराजांचे आपण कोणतेही पारायण करत असेल तर त्यावेळेस मग आता स्वामींच्या प्रकट दिनाच्या वेळेस गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. पण आता प्रत्येकाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही झालं तर हरकत नाही. आपल्याला एक अध्याय जो आहे तर तो जर तुम्ही दररोज वाचन केला तर तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ मिळू शकेल. तर त्यासाठी मग आता सगळ्यांनाच वर्षभर सेवा करणं नाही शक्य झालं तरीही आपल्याला प्रकट दिनापर्यंत 11 दिवस किंवा 21 दिवस, 7 दिवस, जेवढे दिवस तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढं सेवा तुम्ही करायचं आहे. तर सेवा करायच्या म्हणजे नक्की काय करायचं? आता श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे. तर या ग्रंथामध्ये स्वामींचा जो सारांश आहे तर म्हणजे स्वामींचा सार याबद्दल संपूर्ण अध्याय आहेत, म्हणजेच की 1 ते 21 अध्याय असतात. तर आता हा जो ग्रंथ आहे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पण पारायण तुम्ही करू शकता. जर नाही शक्य झालं तर दररोज तुम्ही 3 अध्याय पण वाचन करू शकता. तर फक्त ही सेवा करत असताना 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही. ती वेळ सोडून इतर कोणत्याही वेळेमध्ये आपण सेवा केलात तरीही चालेल. तर हा जो अध्याय आहे तर हा अध्याय कोण वाचन करू शकतं? तर कोणतीही ताई म्हणा, दादा म्हणा, कोणीही वाचन करू शकतं. पण मासिक धर्म आला असेल महिलांना तर तेवढे 5 दिवस वगळायचे आहेत आणि पुन्हा तुम्ही सेवा चालू करू शकता. आता 21 दिवस जर तुम्ही हा अध्याय वाचन करणार असाल तर संकल्प वगैरे करायचा का? तर संकल्प वगैरे करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडून 11 दिवस सेवा घडणार असेल तर मग तुम्ही संकल्प करूनच मग सेवा करू शकता. 21 दिवस सेवा घडत असताना जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस वगळायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही जिथे कुठे स्वामी महाराजांचं म्हणात किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. तुम्ही जी सेवा करणार आहात त्याबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि तुमची सेवा पूर्ण होण्यासाठी मग प्रार्थना करायचं आहे. तर त्यामध्ये मग दररोज ज्यावेळेस तुम्ही एक वेळ ठरवायची आहे आणि त्या वेळेमध्ये दररोज हा अध्याय जो आहे तर तो वाचन करायचा आहे. आता अध्याय वाचन करत असताना देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्याला हा अध्याय वाचन करायचा आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नाही. जरी तुमच्याकडे गुरुचरित्र हा ग्रंथ नसेल तरी पण हा जो एक अध्याय आहे तर याची एक प्रत आपल्याला जिथे कुठे पूजेचं साहित्य उपलब्ध असेल तिथे तुम्हाला मग या ग्रंथ म्हणजेच की एका अध्यायाचं तुम्हाला हे छोटंसं पुस्तक उपलब्ध होऊ शकतं. तर हा अध्याय वाचन करण्या अगोदर आपल्याला दररोज ह्या सेवा करायच्या आहेत, म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय वाचन करणे. त्यानंतरची महत्त्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नाही होत तर तुम्ही 1 वेळा म्हटलात तरीही चालेल. आणि ज्यावेळेस तारक मंत्र म्हणणार असाल त्यावेळेस 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावरती हात ठेवून तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि ते जे पाणी आहे तर घरातील सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे तर ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे, जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजार पण बरं होतं. तर या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा मग स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आवर्जून करायचा आहे. त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे, म्हणजेच की हा जो स्वामी महाराजांचा जप आहे तर हा जप तुम्ही 11 वेळा करायचा आहे. म्हणजेच की आपण नामस्मरण आपल्या घरातील एक जरी व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल तर या सेवेचं फळ संपूर्ण घराला मिळत असतं. त्यामुळे तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढे स्वामींच्या सेवा
प्रकट दिनापर्यंत आवर्जून करायचं आहे. आता सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे मग सेवा जी आहे तर ती प्रकट दिनापर्यंत जर ह्या सेवा केल्या किंवा काही पारायण वगैरे केले तर आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा तर पूर्ण होतच असतात. त्यापैकी आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी महाराज आपल्याला देत असतात. आता बऱ्याच जणांना असे वाटते की स्वामींवरती जर आपला विश्वास असेल तरच मग आपण या सेवा करायच्या आहेत. आता बऱ्याच जणांना असे वाटते की ही सेवा करायची, ती सेवा करायची, कोणत्या सेवा केल्यामुळे, कोणता ग्रंथ वाचन केल्यामुळे असे काही होत नाही, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. पण हा प्रश्न पडण्या अगोदर आता जे कोणते तुमचे गुरु आहेत त्या गुरूंवरती जर तुमचा विश्वास असेल तरच मग तुम्ही या सेवा केलात आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर आता गुरुचरित्रामधील कोणता अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे, तर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय जो आहे तर तो 9वा अध्याय आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दररोज वाचन करायचं आहे. आता हा अध्याय जर वाचन करत असेल तर आपल्याला पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे का? शक्य होईल तर तुम्ही जर 21 दिवस म्हणा 11 दिवस स्वामींच्या सेवा करणार असाल तर पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचा आहे. ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये म्हणा किंवा तुम्ही स्वतः मांसाहार करणार असाल तर मग त्या दिवशी तुम्ही हा जो अध्याय आहे तर तो चुकूनही वाचन करू नका. शक्य होईल तेवढं तुम्ही पूर्णपणे मांसाहार स्वामींचा प्रकट दिवस होईपर्यंत वर्ज्य करायचा आहे. आता जर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत 21 दिवस किंवा 11 दिवस सेवा करणार असाल, मध्येच जर महिलांना मासिक धर्म आला, सुतक आले तर तेवढे दिवस बघायचे आहेत आणि स्वामी महाराजांचा प्रकट दिवस जरी झाला तरी तिथून पुढं पूर्ण जेवढे दिवस राहिलेत तुमचे तेवढे दिवस मग पूर्ण ही सेवा म्हणा किंवा हा अध्याय वाचन करू शकता किंवा इतर कुठल्या जरी तुम्ही सेवा चालू केला असाल तर त्या सेवा तुम्ही करू शकता. कारण की काय होतं की पारायण प्रत्येकाला शक्य होत नसेल तर 21 दिवसाची सेवा म्हणा किंवा 11 दिवसाची सेवा तुम्ही जर ही आहे तर ही सेवा करू शकता. आता जिथे कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जायचं आहे आणि स्वामी महाराजांना तुम्ही प्रार्थना करू शकता तुमच्या ह्या सेवा पूर्णपणे सफल होण्यासाठी. आता बऱ्याच वेळा काय होतं की कोणतीही सेवा म्हणा कोणतेही पारायण आपण करत असताना पूर्णपणे मांसाहार तर वर्ज्य करतच असतो, पण आपल्या घरामध्ये कळत न कळत जर घरातील अशा काही व्यक्ती असतात की त्या पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करत नाहीत, त्यावेळेस मग त्या घरातील व्यक्तींनी जरी मांसाहार केला तरी हरकत नाही, पण जी व्यक्ती सेवा करणार आहे, वाचन करणार आहे तर त्या व्यक्तीने चुकूनही मांसाहार केला नाही पाहिजे. तर आता ही जी सेवा आहे तर हा जो अध्याय आहे तर हा अध्याय तुम्ही आवर्जून वाचन करायचा आहे. आपण कोणतीही सेवा जी आहे तर ती आपण मनापासून जर केली तर स्वामी महाराज आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी महाराज आपल्याला नक्की देत असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशी एकमेव व्यक्ती आहे की जे आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी शक्य करणारे ते म्हणजे आपले गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे त्यांचा प्रकट दिवस येत आहे. तुमच्याकडून ज्या सेवा घडणार आहेत त्या सेवा तुम्ही आवर्जून सेवा घडवून घ्यायच्या आहे, म्हणजेच की तुमच्याकडून स्वामींच्या सेवा घडवून घ्यायच्या आहेत. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की कोणता अध्याय वाचन करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.